पहा मुलांनो, या ठिकाणी हे गणित 6.1 मधलं 6th, ह्याला लेफ्ट हँड साइड खूपच मोठी दिसते. ही लेफ्ट हँड साइड बरोबर सर LHS आणि ही लक्षात घ्या RHS. अगदी गडबड करायची नाही, शांतपणे घ्यायचं गणित. LHS लिहून घ्या. Therefore लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू LHS इज इक्वल टू हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सेक थीटा मायनस कॉस थीटा. बघा सर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इनटू पुन्हा लक्षात घ्या कॉट थीटा इनटू प्लस टॅन थीटा. बिलकुल गडबड नाही, कसलीही लक्षात घ्या. बरोबर आहे. आता काय करूया, तर काही रूल्स आठवत आहेत का बघा सर. सेक थीटाचा रूल इथंच आहे 2 नंबरचा 1 कॉस थीटा. हा कॉस काय बेसिक आहे, काय करता येत नाही. कॉट थीटाचा रूल इथे आहे बघा सर, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. टॅन थीटाचा एक रूल आहे बघा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. म्हणजे आता रूल नंबर 2, 4, 5 वापरूया. 2, 4, 5 म्हणजे इथं घेऊया का बघा सर, इथं स्टेपला घेऊया इथं. बरोबर आहे, लक्षात घ्या. काय कारण द्या, पहिला रूल हा सेक थीटाचा रूल आहे, लक्षात घ्या सर. बरोबर, पहिला रूल लक्षात घ्या, सेक थीटा इज इक्वल टू आडवी रेष. हा दुसरा रूल इथे कॉट थीटाचा रूल लक्षात घ्या. म्हणजे इथं कसं येईल बघा सर, आडवी रेष इज इक्वल टू कॉट थीटा. बरोबर आहे सर. तिसरा रूल टॅन थीटाचा रूल आहे, आडवी रेष इज इक्वल टू टॅन थीटा. आता हे पाठ पाहिजे सर. सेक थीटा म्हणजे काय सांगा सर. सेक थीटा म्हणजेच 1 कॉस थीटा. सेक थीटा म्हणजेच 1 कॉस थीटा. कॉट थीटा म्हणजे काय सांगा सर, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आणि टॅन थीटा म्हणजे काय बघा सर, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सर बघा कळते का. आता ह्या व्हॅल्यूज इथे भरायच्या. हे 3 रूल्स आपण इथं भरायचे आहेत, लक्षात घ्या सर. म्हणजे कसं होईल बघा सर, इट इज इक्वल टू इथं आडवी रेष सेक थीटाच्या ऐवजी 1 कॉस थीटा हा पहिला रूल वापरला. सेक थीटा काढलं, 1 कॉस थीटा काढलं, वजा हे कॉस थीटा राहू देच, छेदामध्ये काहीही नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटरमध्ये, इनटू व्हॉट इज द कॉट थीटा हा रूल आहे बस. कॉस थीटा अपॉन साइन थीटा बघा सर, कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस व्हॉट इज टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बघा सर कळते का. आता इट इज इक्वल टू, आता हा छेद वेगवेगळा आहे, डिनॉमिनेटर इज डिफरंट. इथं सुद्धा छेद वेगवेगळा आहे, डिनॉमिनेटर इज डिफरंट. मग छेदात छेदांचा गुणाकार, अंशात तिरकस गुणाकार. म्हणजे इथं कसं येईल बघा सर, डिनॉमिनेटर मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि इथे लक्षात घ्या सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर आहे का बघा सर. साइन थीटा इंटू कॉस थीटा इथं केलं बघा सर, साइन थीटा इंटू कॉस थीटा केलं का बघा. आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना हे साइन मधलं तसंच ठेवायचं. कॉस थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, कळलं का बघा सर. कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा, साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा. बघा सर कळलं. इथे या ह्या दोघांचा गुणाकार करा, कॉस थीटा इंटू 1 म्हणजे कॉस थीटा. हे मधलं मायनस चिन्ह देऊन टाका, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 इज 1. कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटा इंटू कॉस थीटा इज कॉस स्क्वेअर थीटा. आता कुठला रूल वापरता येईल बघा सर, इथे आहे बघा सर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. रूल नंबर कितवा सांगा सर, 6वा. म्हणजे आपण आता रूल नंबर 6 वापरू शकतो सर. कोणता रूल आहे बघा सर, आठवला का रूल नंबर 6, डॉट 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 प्लस डॉट 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 इज इक्वल टू 1. आठवला, डॉट 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 प्लस डॉट 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 इज इक्वल टू 1. हा रूल नंबर 6 म्हणजे कसं आलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा लक्षात घ्या इज इक्वल टू 1. म्हणजे हे झालं, इथं 1 झालं सर, लक्षात घ्या.
इथं काय झालं बघा सर 1, देअरफॉर इट इज इंटू आहेच सर इथे, म्हणजे इथं कसं झालं सांगा सर, इथं 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस, आणि इथं आलं खाली तसंच जे शिल्लक आहे ते साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथे काय करूया बघा सर, इथे कॉस थिटाला तर काही करायलाच येत नाही सर, हे कॉस थिटा राहू दे, बिचारा खाली गरीब आहे, राहू दे. वरचं काय करायचं, हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाचं काहीतरी करायला पाहिजे की. मग आमच्याकडे इथे बघा मुलांनो, इथे आहे थोडीशी मजा बघा, इथे 1 पण आहे आणि इथं कॉस स्क्वेअर थिटा पण आहे का बघा. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पाहिजेला आहे, मग इथं 1 आहे, इथं कॉस स्क्वेअर थिटा आहे, तिकडे जाऊ दे, तिकडे गेलं काय होईल सांगा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल का नाही, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे रूल कसा झाला बघा सर, हाच रूल असा झाला, लक्षात घ्या की साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, बघा सर समजते का, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय रूल झाला बघा सर, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काढा, साइन स्क्वेअर थिटा घाला, मग हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काढा आणि इथं साइन स्क्वेअर थिटा घाला. कळलं का बघा सर, रूल नंबर 6च आहे, फक्त थोडा फिरवला, रूल नंबर 6च आहे. मग आता काय झालं सांगा सर, काय करायचं आता पुढच्या स्टेपला काय होईल, पुढच्या स्टेपला काय होईल, तर हे साइन थिटा आहे, इथं साइन स्क्वेअर थिटा आहे. मग साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटा इंटू साइन थिटा. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, साइन थिटा इंटू साइन थिटा, मध्ये गुणिले चिन्ह आहे, मग वरचं साइन थिटा खालचं साइन थिटा कॅन्सल. मग काय शिल्लक राहिलं बघा बरं आता, मग आता शिल्लक असं राहिलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा, लक्ष आहे का, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. मुलांचं लक्ष आहे का बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. आता कुठला रूल बसेल बघा सर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा आहे बघा सर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा, आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, इथे आहे बघा सर, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा इथे आहे, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. हेच रूल वापरलेत, पण पुन्हा ते रूल लिहावे लागतील, ते पुन्हा रूल लिहावे लागतील, लक्षात घ्या. मग इथे कुठला येणार बघा सर, इथे रूल कुठला येणार, आडवी रेष इज इक्वल टू, या ठिकाणी साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा हा रूल, बरोबर आहे सर. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच कुठला आला बघा सर, सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल टू आडवी रेष. हा रूल कितवा आहे बघा सर, टॅन थिटाचा रूल कितवा आहे, तर रूल नंबर 4 आहे, रूल नंबर 4 आहे, लक्षात घ्या. साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हा रूल कुठला आहे सांगा, 2 नंबरचा, रूल नंबर 2. आता तेवढं लिहायचं मुलांना, साइन थिटा अपॉन कॉस थिटा काढायचं, टॅन थिटा घालायचं, हे टॅन थिटा घातलं, गुणिले 1 अपॉन कॉस थिटा काढायचं, सेक थिटा घालायचं. काय शंका बघा सर, आलं की उत्तर, टॅन थिटा इंटू सेक थिटा, बरोबर आहे, लक्षात घ्या. मग हे LHS, सगळं LHS लिहायचं मुलांना, गडबड करायची नाही, सगळं LHS लिहायचं, आणि हे LHS लिहिलं, देअरफॉर LHS इज इक्वल टू हे RHS, इट इज इक्वल टू RHS. 1 टिंब 2 टिंबची खून द्यायची बघा सर, 1 टिंब 2 टिंबची खून द्यायची, आणि आहे हेच गणित पुन्हा खाली लिहून घ्यायचं, आणि शेवटी म्हणायचं हेन्स प्रूव्ड. मग या ठिकाणी हे गणित लिहून घेतलं, सेक थिटा मायनस कॉस थिटा, दुसऱ्या कंसात कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा, आणि शेवटचं वाक्य येईल हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले, हेन्स प्रूव्ड. किती रूल्स वापरले बघा सर, हे 1 2 3 4,
4 रूल वापरले मुलांना, लक्षात घ्या. 100% तेच पुन्हा पुन्हा वापरले, पण 4 रूल वापरलेत. याचा अर्थ गणित 4 मार्काचा. गणित लक्षात घ्या अवघड आहे, हा पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायला पाहिजे. पहिलवान गणित पहा मुलांनो, ह्याला आपण काय म्हणूया, लेफ्ट हँड साइड. आणि हे बघितल्याबरोबरच तुम्हाला वाटत असेल आयला या अवघड आलं बाबा, रूट आलं, करणी चिन्ह बघितलं की आमच्या पोरांचं सगळं हलतंच, बरोबर आहे की नाही, लक्षात घ्या. तर या ठिकाणी याला आपण काय म्हणूया सांगा, RHS. मग आता LHS लिहून घेऊया सर आपण. बघा LHS इज इक्वल टू, करणी चिन्ह व्यवस्थित सर, गडबड करायची नाही, ही आडवी रेष आणि करणी चिन्ह खालीपर्यंत असं आलं पाहिजे मुलांना, खालीपर्यंत, इथंपर्यंत. आणि मग इथं 1 मायनस साइन थिटा डिव्हायडेड बाय, लक्षात घ्या 1 प्लस साइन थिटा. कळतंय का बघा सर. आता काय करायचं मुलांना, ही पहिली स्टेप लक्षातच ठेवायची या गणिताला. 12वीला तर अशी 52-53 गणित आहेत ज्याची पहिली स्टेप लक्षात ठेवायला लागते. पहिली स्टेप लक्षात नाही ठेवली तर गणितच येत नाही, अशी 12वीला आहेत सर. तर ह्या गणितासाठी पहिली स्टेप लक्षात ठेवा, रॅशनलायझेशन करायचं. ह्याच्यासाठी पहिली स्टेप लक्षात ठेवा, रॅशनलायझेशन करायचं. अशी गणितच लक्षात ठेवायला लागतात मुलांना, नाही इलाज आहे, त्याला काही इलाज नाही. मग काय करायचं सांगा, रॅशनलायझेशन करत असताना ह्याची दुप्पट, हे सिंगल ह्या सिंगलच्या दुप्पट. कळलं का बघा सर. इथं आडवी रेष गुणिले आडवी रेष, रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजे ह्याचा कॉन्ज्युगंट वापरायचा, छेदाचा वर खाली गुणायचं. बरोबर आहे सर. म्हणजे कसं आलं, 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. कळते का बघा सर. आता या छेदाचा कॉन्ज्युगंट वापरायचा, जे 1 प्लस साइन थिटाचा कॉन्ज्युगंट 1 मायनस साइन थिटा, त्यानं वर खाली गुणायचं. 1 मायनस साइन थिटानी वर गुणलं आणि 1 मायनस साइन थिटानी खाली गुणलं. मुलांना खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा लक्षात घ्या, इकडे आता कळते का बघा सर. अगदी स्लो मध्ये सांगतो. हे 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, वरच्यानी वरच्याला गुणायचं, न विसरता कंस घालायचे. हा अपूर्णांकांचा गुणाकार आहे, खाली पण कंस घालायचे. कळते का बघा सर. खाली पण कंस घातले म्हणजे कसं होईल बघा सर. आता या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना वरच्यानी वरच्याला गुणायचं, एकच आडवी रेष, वरच्यानी वरच्याला गुणायचं 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. कळते का बघा सर. डिव्हायडेड बाय 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. मग आता खाली काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय सर. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. बघा सर, ह्याला एकाला ए म्हणूया, ह्याला बी म्हणूया. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे काय बघा. इथं रूल काय येईल, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय ते बघा सर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कळते का बघा. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे कसं होईल बघा सर. इथं इज इक्वल टू करणी चिन्हामध्ये इथं आडवी रेष, इथं ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर, एकाचा स्क्वेअर, मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता वरच्याचं काय करायचं, काय कळतच नाही काय करायचं. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय करायचं. तर 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा दोन्ही सेमच आहे हो. मग काय करायचं, तर 1 मायनस साइन थिटाला एम माना, एम इंटू एम काय होईल बघा बरं सर. एम इंटू एम काय होईल, एम इंटू एम, एम इंटू एम एम स्क्वेअर होईल. एम इंटू एम काय होईल बघा सर, एम स्क्वेअर होईल. म्हणजे सर 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. कळते का बघा सर. 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं का बघा. एम इंटू एम एम स्क्वेअर
m इंटू एम एम स्क्वेअर ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता काय करायचं लक्षात घ्या सर, इट इज इक्वल टू ह्याच्या स्क्वेअरची अडचण नाही आहे, कारण स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. पण ह्याचं काय करायचं, हे मायनस आहे, मग ह्याचं काय करूया. बघा बरं सर, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. मग जरा रूल आठवतोय का बघा सर काही. तर रूल आहे सर आपल्याकडे. कोणता रूल आहे सांगा, रूल नंबर 6. काय आहे रूल नंबर 6 बघा सर. तो रूल नंबर 6 आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा रूल नंबर काय सांगा सर, 6. आम्हाला पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हे लक्षात घ्या, ह्या जे साइन स्क्वेअर थिटा आहे घ्या पलीकडं, हे साइन स्क्वेअर थिटा पलीकडे घ्या, म्हणजे प्लस साइन स्क्वेअर थिटाचे मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे कसं होईल सांगा, हे राहिलं शिल्लक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कळलं का बघा सर, इकडलं प्लस पलीकडे गेलं, प्लस साइन स्क्वेअर थिटाचे मायनस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा तसंच, बरोबर तसंच, 1 तसंच, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. हे कळलं का बघा सर, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. आणि अंशात आहे सर लक्षात घ्या इथे 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मुलांना हे स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर आहे आणि हे स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे अपोजिट क्रिया आहेत. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे अपोजिट क्रिया आहेत, त्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल होतील. म्हणजे काय शिल्लक राहील सांगा सर, तर हे स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, 1 मायनस साइन थिटा शिल्लक, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक राहिलं कॉस थिटा. बघा सर कळतंय का. आता मुलांना एकच सांगतो, तुम्हाला आठवतंय का बघा. आठवत असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला असं कळतंय का बघा, किंवा असं आठवतंय का बघा की ह्याचं काय करायचं. तर तुम्हाला हा रूल आठवतोय का बघा सर, की ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी. हे कसं सोडवतो आपण, छेद समान आहे. छेद समान असेल तर लक्षात घ्या छेद एकदाच लिहितो ना, बी छेद एकदाच लिहितो आणि अंश एकत्र करतो ए मायनस सी. ए मायनस सी अपॉन बी करतो की नाही आपण. मग ए मायनस सी अपॉन बी म्हणजेच काय, ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी. म्हणजे हे बी पहिल्याला द्या ए अपॉन बी मायनस हे बी दुसऱ्याला द्या सी अपॉन बी. आय रिपीट, याचा अर्थ काय, हे जे डिनॉमिनेटर बी आहे ते पहिल्याला द्या ए अपॉन बी, इथं आलं ए अपॉन बी, मायनस हे बी दुसऱ्याला द्या सी अपॉन बी. हे बी पहिल्याला द्या ए अपॉन बी, हे बी दुसऱ्याला द्या सी अपॉन बी, आणि असं तयार झालं. ह्याच्या उलट सर इथं तेच करा, हे कॉस थिटा पहिल्याला द्या, हे कॉस थिटा दुसऱ्याला द्या. हे कॉस थिटा पहिल्याला द्या, हे कॉस थिटा दुसऱ्याला द्या. हे बी पहिल्याला द्या ए अपॉन बी, हे बी दुसऱ्याला द्या सी अपॉन बी. तसं हे कॉस थिटा पहिल्याला द्या, हे कॉस थिटा लक्षात घ्या पहिल्याला द्या 1 अपॉन कॉस थिटा, मायनस हे कॉस थिटा दुसऱ्याला द्या साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा सर कळतंय का. आता रूल कुठला सांगा सर. आता आपल्याला पाहिजे आहे सेक थिटा आणि टॅन थिटा. मग 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. रूल नंबर 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. रूल नंबर 4 म्हणजे 2 आणि 4 नंबरचे रूल वापरायचे सर. काय रूल आहे बघा सर. रूल असा आहे की सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा काढायचं, सेक थिटा घालायचं. रूल नंबर 4 काय आहे बघा सर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू लक्षात घ्या टॅन थिटा. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा काढा, टॅन थिटा घाला. म्हणजे कसं होईल बघा सर उत्तर आता. देअरफॉर 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच लक्षात घ्या सर सेक थिटा. इथं 1 अपॉन कॉस थिटा काढा, सेक थिटा घाला, मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा काढा, टॅन थिटा घाला.
मग सेक थिटा मायनस टॅन थिटा म्हणजेच RHS, ही तर लक्षात घ्या. सगळं LHS प्रत्येक स्टेपला लिहायचं खाली व्यवस्थित, गडबड नाही काही. आणि प्रत्येक स्टेपला एक टिंब दोन टिंबची अशी म्हणूनची खूण करायची. लिखाण हे व्यवस्थितच पाहिजे. LHS इज इक्वल टू RHS म्हणजे हे लिहायचं पुन्हा. हे LHS आहे, हे RHS आहे. मग आता हे LHS लिहूया रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. तर अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे. खूप महत्वाचं असं गणित आहे, लक्षात घ्या सर. ह्याच्यामध्ये रूल्स किती वापरले सांगा सर. हा एक आणि हा एक आणि ही दोन, 3 रूल्स वापरले. पण हे एक्स्ट्रा आहे सर, ह्याच्यामध्ये रॅशनलायझेशन आहे. तर गणित 4 मार्काला येऊ शकेल. हे पहा मुलांनो गणित. सेक फोर्थ थिटा मायनस कॉस फोर्थ थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे गणित थोडं चुकलंय मुलांनो, पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. मी म्हणतोय म्हणून नव्हे, डायजेस्टमध्ये पण तसं दिलंय, बरोबर आहे ना. मग इथं सेक फोर्थ थिटा नको होतं, त्याच्याऐवजी पाहिजे होतं साइन फोर्थ थिटा. काय पाहिजे होतं बघा सर, साइन फोर्थ थिटा असं पाहिजे होतं. लक्षात घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे, पुस्तकातली चूक आहे, लक्षात घ्या. आणि मग ह्याला आपण काय म्हणूया सांगा सर. दिस इज LHS लेफ्ट हँड साइड, आणि ह्याला काय म्हणूया बघा सर, RHS राईट हँड साइड. आता हे फोर्थ आहे, LHS तरी लिहून घेऊया. पहिलं तरी आपण हे काम करू शकतो. मग LHS म्हणजे काय बघा सर. LHS इज इक्वल टू साइन फोर्थ, चौथा साइन फोर्थ थिटा मायनस, लक्षात घ्या, कॉस फोर्थ थिटा. आता रूल ऑफ इंडायसेस 7वीत शिकलाय बघा सर तुम्ही. 7वी मध्ये काय शिकलाय रूल ऑफ इंडायसेस, लक्ष द्या माझ्याकडं. की ए फोर्थ म्हणजेच काय सांगा सर, ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. शिकलाय का बघा सर. ए फोर्थ म्हणजे काय, ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, 2 2 जा 4. कळलं का सर. ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन म्हणजे ए रेस टू MN. कुठला रूल आहे सांगा सर. हे याचा रूल कोणता सांगा सर. इथं रूल कुठला वापरला, तर रूल इथं वापरतो आपण ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. हा रूल सर, हा रूल 7वी मध्ये. घातांकाला घातांक, घातांकांचा गुणाकार, घातांकाला घातांक, घातांकांचा गुणाकार, 2 2 जा 4. ए रेस टू 4 म्हणजे ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ड्यू टू धिस रूल. रूल ऑफ इंडायसेस इन स्टँडर्ड 7th. इथं या सर. आता काय होईल बघा सर. साइन फोर्थ थिटा म्हणजेच काय, तर या नियमानुसार साइन फोर्थ थिटा याचाच अर्थ असा की साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 2 2 जा 4 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं हे ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय रूल आहे सांगा सर. हे ए हे बी, आठवला का रूल. काय रूल आहे सांगा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्या कंसात ए प्लस बी आणि गुणिले दुसऱ्या कंसात ए मायनस बी. बघा कळलं का सर. हे ए आहे, हे बी आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता रूल काय आला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजे इथं कसं आलं, इज इक्वल टू चौकटी कंसामध्ये ए प्लस बी गुणिले चौकटी कंसामध्ये ए मायनस बी, ए मायनस बी. कळते का बघा सर. मग ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, बी म्हणजे काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा,
ए प्लस बी. ए म्हणजे काय आहे साइन स्क्वेअर थिटा, बी म्हणजे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा. कळते का बघा सर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता काय होईल सांगा सर. इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1. रूल आहे आपल्याकडे, रूल नंबर 6 आठवला. रूल नंबर 6 काय आहे बघा सर. रूल नंबर 6, रूल नंबर 6 आहे लक्षात घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आठवलं का बघा सर. मग या नियमानुसार इथं 1 घालायचं सर. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथं 1 हे इनटू हे आहे तसंच साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय चुकलं का बघा सर. बस ह्याला एकाने गुणायचं म्हणजे तसंच ठेवायचं. एकाने गुणायचं म्हणजे काय करायचं सांगा सर. तसंच ठेवायचं. देअरफॉर 1 इंटू धिस म्हणजे धिस, 1 इंटू धिस म्हणजे धिस, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता उत्तरात बघा काय पाहिजे मुलांनो. उत्तरात काय पाहिजे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे. मग कॉस स्क्वेअर थिटाला हात लावायचा नाही सर. कॉस स्क्वेअर थिटा पाहिजेला आहे, साइन स्क्वेअर थिटा नको. मग साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ह्याच्यावरून काढा. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ह्याच्यावरून काढा. कशी काढणार सांगा सर. साइन स्क्वेअर थिटा इथं रूल बघा सर. इथं रूल हा साइन स्क्वेअर थिटा तसंच ठेवा इज इक्वल टू हे ढकला पलीकडं. साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा नको आहे ना सर तुम्हाला. उत्तरात फक्त कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे आहे. उत्तरात फक्त कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे आहे. साइन स्क्वेअर थिटा नको आहे. मग साइन स्क्वेअर थिटाची किंमत काढा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा पलीकडं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कळलं का बघा सर. मग हे साइन स्क्वेअर थिटा काढा. हा साइन स्क्वेअर थिटा लक्षात घ्या काढा हा. आणि त्याच्याऐवजी घाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय घाला सर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं कसं होईल बघा सर. इट इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहेच. आता मुलांनो मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे हे काय सांगा सर. मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा. हे येते का बघा सर ह्या साईडला. बघा सर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सर त्याचा कोइफिशियंट कोण नाही म्हणजे किती आहे सांगा सर. 1 आहे. 1 आहे. चिन्ह समान आहेत सर. चिन्ह समान आहेत. बेरीज करा. चिन्ह समान आहेत. बेरीज करा. 1 कॉस स्क्वेअर थिटा 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि चिन्ह मोठ्याचं द्या. दोघं मोठे आहेत देऊन टाका मोठ्याचं. मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. त्यामुळे इथं किती उत्तर आलं बघा सर. हे 1 आहेच. हे मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे RHS. दिस इज इक्वल टू RHS. आलं का बघा सर. आणि म्हणून मग या ठिकाणी लक्षात घ्या सगळे LHS लिहून घ्यायचे. हे LHS लिहून घेतले. लक्ष आहे का बघा सर. हे LHS लिहून घेतले. प्रत्येक स्टेपला 1 टिंब 2 टिंबची खून ही तुम्ही देणारच आहात. प्रत्येक स्टेपला कुठेही चुकायचं नाही. प्रत्येक स्टेपला. मग LHS आहे ते लिहून घ्या. RHS आहे ते लिहून घ्या. LHS काय आहे साइन 4th थीटा मायनस कॉस 4th थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. बघून लिहिलं वरचं बघून लिहायचं खाली. हे बघून लिहायचं. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. वाटताना मुलांना हे 4th असल्यामुळे अवघड वाटतंय पण रूल किती आहे सांगा. एकच रूल आहे. ओनली 1 रूल इज युज्ड. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. गणित तसंही 3 मार्काला पण येऊ शकतं. लक्षात घ्या. अतिशय सुंदर. फक्त एकाच नियमावर आधारित. ओनली 1 रूल इज युज्ड हिअर. हा इथं फिरवलेला आहे लक्षात घ्या. तोच रूल आहे. बरोबर आहे का बघा सर. पण खूप छान एक्झाम्पल आहे. या ठिकाणी हे गणित 12वीला सुद्धा इथं बऱ्याच वेळेला 2 मार्काला असतं. 12वीला इथं आलं तर 3 मार्काला. हे गणित खूप छान आहे. लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आणि चांगलं गणित.